तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण सर्व चाललो आहोत गणपतीपुळ्याला. आणि आता एवढे जण आले सीट पकडायला, बाकीचे येतात पाठवून. आम्ही एवढे जण आहोत आता इथं सीट पकडलेत. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने बघू शकतो आपण सर्व चाललो आहोत कोकणात गणपतीपुळे. पोरं बघा, पोरं ही दोन इकडे बसली ती. हा बस ह्याला दाखवला की ह्याला लागा आधी सर मस्त मस्त. तर हॅलो मित्रांनो, आता अशा तऱ्हेने आपण गावी चाललो आहोत. सर्व मित्र एकत्र 14 पोरं आहे. सर्व इकडे आपण बघू शकता. हा आपला डब्बा आहे. ही आपली पूर्ण एक लाईन आहे. यामध्ये सगळे 14 पोरं बसणार आहेत. बघू शकता सर्व पोरं आहेत. गाडीला इकडे वापरायचं. गाडीला सुटायला अजून टाईम आहे. अजून 15 मिनटं बाकी आहेत गाडीला सुटायला. त्याच्यानंतर गाडी सुटणार. मग तिकडून आपण रत्नागिरीला जाणार आहोत. रत्नागिरीवरून मग घरी जाणार आहोत माझ्या घरी. मग तिकडून मग गणपतीपुळ्याचा असा एक प्रवास आहे. तो प्रवास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आतासाठी बाय बाय. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने बघू शकतो की आता फायनली रत्नागिरीला ट्रेन आता पोहोचलेली आहे. 2 वाजलेत आणि 2 वाजता रत्नागिरीला ट्रेन पोहोचलेली आहे. आणि आता आम्ही सर्व बॅगा घेऊन तयार झालेलो आहोत उतरायला. आता तो उतरतोय आम्ही रत्नागिरी स्टेशन. 2 वाजलेत. 2 वाजले येईपर्यंत खूप क्रॉसिंग होती. क्रॉसिंग नंतर खूप वेळ ट्रेन थांबली. हे काय राहिलं बिलं ना बघा. येऊ तर अशा तऱ्हेने मित्रांनो, फायनली रत्नागिरी स्टेशनला बस पोहोचलेलो आहेत. आणि इथं आता आम्ही थांबतोय. एकदा ट्रेन मध्ये जाऊन बघा डब्यामध्ये. इथं आता जर आम्ही थांबतोय कारण की आम्हाला सकाळच्या 6:30च्या बसने जायचंय. तर आम्हाला सकाळपर्यंत इथंच राहावं लागेल. इथं स्टे करायचं आहे. फक्त बघ बाहेरून बघत काय सगळं वगैरे सकाळपर्यंत आपल्याला इथंच राहायचंय. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो वरती. इकडे वरती बसायला चाललोय. तिकडे बसायला जागा आहे का बघतोय. तिकडे जर बसायला भेटलं तर तिकडे बसू, नाहीतर इकडेच खालती चांगली जागा आहे बसायला. सध्या आम्हाला पाणी नाही तर आम्ही पाणी भरतोय. स्वर्गाहूनही सुंदर जारी आमची माती बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे आहे. आता इथं आम्ही पाणी भरतोय. पाण्याची कमी आहे म्हणून इथं थंड पाणी भेटतंय. तिथं आम्ही आता सध्या पाणी भरून घेतोय. ठेवून घ्या मग परत भरून घ्या. पाणी बघ कसलं थंड आहे. बोलतो आता काय नाही. सर आलेला आता पोचतील आता. मित्रांनो, आम्ही आलो तिथं वरती थांबायला. तर इथं आता आम्ही थांबणार आहोत. थोडे फोटो बिटो काढू. त्याच्यानंतर आता आम्ही थांबू. तर मित्रांनो, आता खूप वेळानंतर आता कमीत कमी वाजलेत 7 वाजायला आले. तर 7 वाजल्यानंतर आम्हाला बस भेटलेली आहे. तोपर्यंत आम्ही स्टेशनवर थांबलो होतो. स्टेशनवरच झोपलेलो. मग तिथून मग आम्ही 6:30ला इकडे आलो बस स्टॉपवरती बस पकडायला. तेव्हा आम्हाला कुठं 7 वाजता बस भेटली. आणि आता आम्ही सध्या सगळे बसमध्ये आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आमच्या गावी. तर आता इथं सर्व असं बघू शकता. सर्व पोरं आता चालत आहेत. आमच्या गावी जात आहेत आतमध्ये आता. तर इकडून आता आपण चालत जाणार आहोत आमच्या वाडीत. आणि वाडीतून मग तिकडं थोडा वेळ थांबणार. तिकडून मग पूर्ण वाडी फिरणार. मग उद्या गणपतीपुळ्याला निघणार आहोत. 2दा-3दा ढकललं मला लवड्याने इकडे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आहोत घरी. आता आपण बनवतो जेवण. इकडे बघू शकता बॅट बॉल खेळतायत.
आणि इकडं जेवण बनवतात. शिरा खायला चला शिरा बनवलाय, शिरा खायला दाखवतो. तर इकडे बघू शकता 14 जणांचा शिरा. आणि शिराची चव आता तुम्हाला व्हिडिओमधून दाखवू शकत नाही, पण उत्कृष्ट अशी चव आणि उत्कृष्ट असे कुक आपले सुजल मी खाऊन दाखवतात. एक्सप्रेशन्सवरून समजेल. एक नंबर शिरा. आणि बाकीचे इकडे आता मेन खिचडीसाठी सर्व सामान करतात. इथं बघू शकता खोबरे किसते पाच आणि त्याच्यासोबत दुमक आहे आणि पराकार करतोय. इथं नीरज आहे. त्याच्यानंतर आधी कुठे आहे? कांदा कापा. इकडे सगळं आता खिचडीसाठी सर्व साहित्य करतात. आणि आता इथे बघू शकतो आदित्य बटाट्यासोबत बटाटे कापायला घेतोय. सर्व खिचडी बनवत आहेत. सर्व काम करतात खिचडीसाठी. काही लोक गेलेत आपलं सामान आणायला, अजून मार्केटला बाहेर गेलेत. अजून मी आता मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत सध्या लाकडं घ्यायला. तर चुलीसाठी सध्या लाकडं लागणार आहेत. थोडीफार लाकडं घ्यायला आलो आहोत आम्ही तिघं. तर इकडून आता परागची जी खोप आहे त्या खोपीतून आता आम्ही लाकडं घेणार आहोत. आणि आता शिरा बनवला आहे. तर शिरा आता सर्व एकत्र बसून सर्व खाणार आहेत. आणि खिचडीसाठी लाकडं लागणार आहेत. खिचडी आम्ही आता चुलीवर बनवणार आहेत, त्याच्यासाठी लाकडं लागणार आहेत. आता इथे लाकडं आहेत. आता ही लाकडं आम्ही घेणार आहोत. चला. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सर्व चाललो आहोत आंघोळ करायला धरणावरती. आम्ही तोंडाची नाही हाताची मारामारी करून आता जबरदस्ती भात खाऊन आलेलो आहे. जबरदस्ती खिचडी खाऊन चांगली झालेली. त्याबरोबर शिरा आमच्यावरती कोंबला गेला. शिरा आमच्यावरती आमच्या डिश मध्ये टाकला गेला. तरी पण आम्ही जबरदस्ती खाऊन तर इकडे बघू शकता की वांदर आहेत. चल फोन घेऊन जाऊ दे. असं नाही येत. सगळे लाईनीशी बसतात काय लाईन. तो बुमट माझ्या चढलेला वाट. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत बसमध्ये आणि आता सर्व बसमधून चालत गणपती पुण्याला रत्नागिरी गावाला पुढे याला गेटवर उभा करा. तर एवढी सगळी पब्लिक आहे. आता आम्ही बसमध्ये आहोत आणि बसमधून आता आम्ही चालू आहे रत्नागिरी डेपोला. रत्नागिरी डेपोवरून आरेवारी बस पकडून गणपती बस सगळेजण उभे आहेत. बसायला कोणाला जागा भेटलेली आहे. एवढी बसमध्ये गर्दी आहे. सकाळी सर्व कामाची माणसं. कामाची नाही कामाची. हे बघा हॅलो मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत रत्नागिरी बस डेपोला आणि इकडून आता आपण बस पकडणार आरेवारी. ती सध्या 1 तास आहे. 1 तासानंतर आहे. तर थोडं तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत. इथं बघू शकतो इथं बॅगा तेवढ्या बॅगा आहेत तिथे. आणि इथं आम्ही बसतो. गणपती बाप्पा फायनली खूप मोठ्या प्रवासानंतर आत्ता फायनली आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याचा गेट माझ्यासमोर आहे. तुम्हाला मी दाखवतो. खूप मोठा प्रवास होता. सगळ्यांनी ट्रेनमध्ये बसमध्ये मस्त झोप काढली. तर मित्रांनो फायनली आता गणपतीपुळ्याचं दर्शन होऊन मस्त सर्व आंघोळ बिंगोल करून आता आम्ही चाललो आहे बस पकडायला. रिटर्न आता बस पकडतोय आणि तिकडून मग रत्नागिरीला किंवा मांडवीला जायचा प्लॅन आहे. कदाचित
बीच दाखवतो. मांडवी बीचला जायचा प्लॅन आहे. मला मांडवी बीच दाखवतो. मांडवीला जायचं. मांडवी बीचला जायचा प्लॅन आहे. नाहीतर मग डायरेक्ट रत्नागिरी स्टेशन. बाय बाय. लय 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 मारेन आम्हाला टाटा. सारखी मारेन काय करू आता एवढा आवरा मारलं. आता इकडे सर्व सामान घेत आहेत, प्रसादी बिसादी. तर मित्रांनो आता आम्ही आहोत स्टेशनवरती, रत्नागिरी स्टेशनवरती. गणपती पुल्यावरून बस भेटली लगेचच आणि बसनी कमीत कमी 14 जणांचे 1000 रुपये घेतलेत. 14 जणांचे 1000 रुपये तिकीट निघाले एका बसची. 60-70 रुपये एका माणसाची पर पर्सन असे 1000 रुपये गेलेत कमीत कमी. आणि आता आम्ही त्याच्यामुळे आम्ही अजून दुसरं का प्लॅन न करता डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनवरती आलो. आणि इथं बघू शकता की सगळ्यांनी इथं चार्जिंगला लावलेत. सगळ्यांचे फोन इथं चार्जिंगला आहेत. आणि आता इथं असंच उभं आहोत, कधी चार्जिंग होते काय कसं. सकाळच्या ट्रेनचा जायचा प्लॅन आहे, दिवा रत्नागिरीच्या गाडीने जायचा प्लॅन आहे. आणि तिकडं 1000 रुपये गेल्यामध्ये आपल्याला थोडंसं बजेट हल्लं आहे. थोडंसं आम्हाला काही गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात खाण्याच्या बाबतीत. खूप म्हणजे मजा आली, पण तेवढाही त्रास झाला गणपतीपुल्यावरून इकडं दिवा रत्नागिरीला यायला. मित्रांनो आता आमची ट्रिप झालेली आहे आणि आता आम्ही सर्व ट्रेनमध्ये येतो, टाइमपास करतो, याच्या पत्ते खेळतोय. जायला पाहिजे ट्रिप झालेली आहे आता आणि आता आम्ही चालू घरी. चला बाय बाय. करतोयस काय? चला बाय बाय. मित्रांनो फायनली आता आम्ही दिव्याला पोहोचलेलो आहोत आणि आता दिव्याला आता मी इथून ट्रेनमधून उतरतोय. आता इथं ट्रेनमधून उतरलो आणि आता सर्व आम्ही चाललो घरी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.